वारली नाही, भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय. नुसता भाग्याचा उदय आणि चिंता वारली एवढंच नाही, पद्मनाभ जोडला. 3 गोष्टी. तसं वेदांताच्या भाषेत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे चिंता वारली, परमानंदाची प्राप्ती झाली म्हणजे पद्मनाभ जोडला. बस जमला आता. पण चिंता वारली, भाग्याचा उदय, पद्मनाभ जोडला, याचं कारण ते पहा. एक असं हिंदीमध्ये प्रश्न येतो, घोडा अडा क्यों, पान सडा क्यों, रोटी जली क्यों? तीनों का जवाब फेरा नहीं. मजा पहा. उत्तर एकच आहे, घोडं का अडलं, पान का सडलं, चपाती का करपली. मराठीमध्ये उत्तर परतलं नाही. घोडा अडा क्यों, पान सडा क्यों, रोटी जली क्यों, जवाब आहे फेरा नाही. घोडं का अडलं, पार म्हातार होईपर्यंत तेच वापरलं, म्हणून नदीच्या काठाला थांबलं, उतरलंही काही, परतलं नाही. पान का सडलं, करमाडवरून आणलं आणि तसंच भरून ठेवलं 4 दिवस. अरे ते परतायचं असते, खालचे वर, वरचे खाली, फेरा नाही. म्हणून पान सडलं. म्हातार होईपर्यंत घोडं बदललं नाही म्हणून अडलं, आणि चपाती तव्यावर टाकली पुन्हा परतली नाही म्हणून करपली. चपाती का करपली, पान का सडलं, घोडं का अडलं, परतलं नाही. तीनों का जवाब एक, पान सडा क्यों, घोडा अडा क्यों, रोटी जली क्यों, फेरा नहीं. तसं भाग्याचा उदय झाला, उगी चिंता वारली, पद्मनाभ जोडला. तिन्हीचं एकच उत्तर, संत दर्शनी हाला. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. चिंता वारली याला कारण संत, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. पद्मनाभ जोडला, अवघी चिंता वारली, भाग्याचा उदय झाला, याचं कारण संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडिला. बस एकदा संप्रदायपूर्वक भजन. बरोबर सर्वांनी हात वर करा. सुवर्ण महोत्सव आहे. शाबास द्याबा सगळ्या कौशल्या माता तुम्ही. अरे बापरे
काय मजा आहे. अरे जमत नसेल तर वर ये रे भाऊ, एवढे फोटो पाठव बरं आपल्या महाराष्ट्रात. मोठ्या मोठ्या बाता मारणाऱ्या शहरातल्या लोकांना कळू दे का खेड्यात केवढे सप्ते असतात. काय वैभव आहे हे. शाबाश. थांबा थांबा, तालात वाजवू आपण थोडं कीर्तन कमी झालं तरी चालेल, पण हे महाराष्ट्रात जाऊ द्या. लाईव्ह वाले खाली टाका बरोबर. शेलूद येथे सुवर्ण महोत्सव, शेलूद गावात पंढरपूर. शाबास. सगळे सगळे हात, आणि त्यांचे हात दुखायच्या आधी फोटो झाले पाहिजे ते, आणि मग सर्व झाल्यावर आमचे घ्या. हा बा, शाबास. एका ताला विठोबा रघुमा. एक थांबा, एक हात वर करा. एक हा, एक थांबा अशोकराव. एक हात वर, एक हा, हात वर करून टाळी. हा, ताकद. हा, एक एक. क्या बात है. आता विठोबा अजून 5-6 दिवस टेस्ट टिकला पाहिजे. मजा आहे. दुसरा दिवस आहे. सर्व आलेले पाहुणे मंडळी यांचे शेलूत चारठाण गावच्या वतीनं हार्दिक स्वागत. गावच्या सर्वांची तुम्हा पाहुणे मंडळींना विनंती आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. हे ग्रामस्थांच्या वतीनं कीर्तन संपल्यावर जेवल्याशिवाय जाऊ नये, गावकऱ्याची विनंती. विठ्ठल विठ्ठल. उजळले बा बाबा, बाबा सांगा ना बाबा. सर्व ग्रामस्थ चारठा. न नाही आहे यांना. बरोबर आहे. मी व्याकरण शिकलो 2 वर्ष. 4 ठाणा म्हटलं की तिकडे जात असं होते ना. असं नागापूर नगरच्या जवळ एक आहे नागापूर, आणि नागपूर अमरावतीच्या पुढे आहे. तुम्ही एका कान्यानं बदलते. थांबा. 4 ठाणा आवाज जमला. सर्व ग्रामस्थ चारठा यांच्या वतीनं या सप्ताहाला 2 लाख रुपयाची रोख मदत मिळालेली आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत. एकदा हो हो ते
शेवटी करू हा, मग तेच. एकदा चारठाच्या देणगीबद्दल सर्वांनी हात वर करून टाळा वाजवा. बस त्यांनी 2 लाख दिले ना, आमच्या पांडुरंगानं त्यांना पदर फाटेपर्यंत वापस करावं. विठ्ठल आहे. बरोबर बरोबर आहे. 25 मिनिट आहे. अण्णा तुम्ही काळजी करू नका. हो हो 10-5 मिनिटं आधी सोडा म्हणतात ते. अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता उगी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ. हा लाभ म्हणजे कोणता? पद्मनाभ जोडला. मी का थांबलो? रुक्माई डोळ्यापुढे आणा. एकदा आणून दिली होती मी. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. हे मराठी शिका बरं का. दोन्ही शब्द नवरी नवरीच आहे, पण शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. 4 ठाण. तरी म्हटलं माझं काय चुकलं. कारण राजा भीमकानं रुक्माईसाठी मुलगा बघितला शिशुपाल, आपलं श्रीकृष्ण, आणि भावानं रुक्मिणीचा भाऊ त्यानं बघितला शिशुपाल. राजा भीमक रुक्मिणीस नयनी देखुडी चिंता करी. पुढे काय? एक कन्या कवणावरा नृपवरा. काय हा कवणासी म्या देजे. पुढे आता एक विचार. श्रीकृष्ण नवरा याशी समोरपू म्हणे. इथपर्यंत फायनल झालं. पण रुक्मा पुत्र वडील त्याशी पुसणे. याच्यासाठी तुमची मदत घेतली मी. हा ना, लग्न तर फायनल झालं, पण मोठ्या मुलाच जमलं भाऊ. अरे मंगलाष्टकी कामी पडते लग्न इथे कीर्तनात आहे. वडील मुलगा आहे ना, त्याची सल्ला घ्यावी. म्हणून भीमक राजा म्हणाला, मी कृष्ण मुलगा बघितला रुक्माईसाठी. मी मुलगाच बघायला गेलतो, आज शिशुपाल बघितला माझ्या बहिणीसाठी. अरे पण कन्यादान करण्याचा अधिकार बापाचा आहे. बापाला कळत नाही म्हातारपणात, तेव्हा बहिणीच्या हिताकरता प्रकरणात लक्ष घालणं वडील बंधूचं कर्तव्य आहे. भांडण वाढत गेलं. मी तिथेच होतो. आणि हे रुक्माईच्या कानावर गेलं. रुक्मिणीनं विचार केला, जर दादाचा विजय झाला आणि माझ्या पप्पाचा पराजय झाला तर जन्मभर मला शिशुपालाच्या पदरी राहावं लागेल, कृष्णपती मिळणार नाही. एवढं मनात आलं, कोसळली खाली. सगळ्या मैत्रिणी घाबरल्या. अशोकराव एकी म्हणती धरा धरा, एकी पालवे घाली ती वारा, कोणी म्हणे सुंदरा महाभूते जडपली. मैत्रीण काय म्हणल्या, गोरी गोमटी आहे, हिला भूत लागलं. रुक्माई म्हणली भूतच लागलं, पण मशानातलं नाही, द्वारकेचं लागलं भूत जबर, वगैरे वगैरे. निर्वाण श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. ठीक आहे, सख्या म्हणाल्या काम होईल, पण सुदेव ब्राह्मणाची मदत घ्यावी लागेल. सुदेव ब्राह्मणाला बोलवलं. ते वेळ कमी असल्यानं काका घाई घाई झाला. 9:38 झाले होते. ब्राह्मण काका, आमचं एवढं एक काम करा, एवढं पत्र द्वारकेला पोच करा. म्हणून काका पत्र घेऊन द्वारकेला आले. सुदेव ब्राह्मण देवाला नमस्कार केला.
आमच्या गावच्या भीमक राजाची कन्या रुक्माई बहीण भावासारखा जोड होतो बघा. कृष्णजी मनात म्हणाले, सोमनाथ भाऊ काका तुम्ही कशाला हेलपाटे घातले, हे तर आमचं आधीच आरक्षण ठरलं होतं. कौंडण्य पुरासी जावे तुम्ही, यादव समग्र वारे तुम्ही वगैरे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. झालं. रुक्मिणी स्वयंवर सर्वांना माहिती आहे. कडेकोट बंदोबस्त होता. शिशुपाल आदल्या दिवशी येऊन तयार होता. तिथून 12 किलोमीटरवर आहेरवाडी आहे. आहेरवाडी एवढं कौंडण्यपूर होतं त्यावेळेला. राजा भीमकाची नगरी होती. आता वस पडलं सगळे. तिथं आहेर घेत होता तो आदल्या दिवसापासून शिशुपाल, म्हणून त्या गावाचं नाव आहेरवाडी. आहेर घेत कडेकोट बंदोबस्त. मोठ्या भावाच्या बायकोच्या पाया पडली रुक्माई, वहिनी माझं एवढं काम करा, फक्त मंदिरापर्यंत तुम्ही चला, बाकीचं मी बघून घेईन. मंदिरापर्यंत पोहोचवायला शंका आलीच नाही कोणाला. एकटी रुक्माई तुम्हीच आहे. जो विरोधक आहे त्याची बायको सोबत आहे, शंका यायचं हा मग याला म्हणतात डोकं. वहिनी सोबत आहे, संशय आला नाही कोण्याच अंगरक्षक आला. वहिनी सोबत आहे. विरोध करणारा भाऊ त्याची बायको सोबत आहे. आणि तिकडे किसनराव येऊन तयार आहे. जमलं ना. बस झालं. झालं म्हणजे कळलं तुम्हाला. आणि मग कळालं रुक्माईचा भाऊ सशस्त्र सेना घेऊन माग. रुको श्रीकृष्ण, रुको श्रीकृष्ण, रुको. थांबे ना. आपको माँ जसोदा के दूध की सौगन है, कृष्ण रुको. मग थांबले. कधी माँ यशोदेच्या दुधाची शपथ घातली रुक्माईच्या भावानं. माँ यशोदा आठवली देवाला. टाकली उडी रथातून. धरला मेवणा रुक्माईचा भाऊ. तलवार उपसली. भावाला मारणार. रुक्माईनं उडी टाकली. देवाच्या पाया पडली. देवा मी पाया पडते तुमच्या. तुम्ही प्राप्त व्हावा या करता याच्या बायकोनं म्हणजे माझ्या वहिनीनं मंदिरापर्यंत आणून दिलं. आणि मी माझ्या वहिनीला वचन दिलं, वहिनी ही रुक्माई तुमच्या कुंकवाला धोका होऊ देणार नाही. माझा शब्द गेला की माझ्या वहिनीचं कुंकू मी पुसू देणार नाही, तेव्हा माझ्या भावाला मारू नका. मग ते अर्धी दाढी अर्धी मिशी हे पुढचं वगैरे वगैरे. आता वगैरे मध्ये वेळ नाही. रुक्माई स्वयंवर माहिती हा. आणि मग जेव्हा रुक्माई एकदा माहेरी आली, ऋषिकेश आल्यावर बापाच्या पाया पडली नाही, आईच्या नाही, भावाच्या नाही, वहिनीच्या नाही, सुदेव ब्राह्मणाच्या. सख्या म्हणल्या रुक्माई माय बाप उभे आहे हे सगळे, आणि आल्या आल्या बापाच्या आईच्या पाया नाही पडली, सुदेव ब्राह्मणाच्या. हो, कारण मायबापाने फक्त मला जन्म दिला ग, आणि सुदेव ब्राह्मणाने यानं मला देव प्राप्त करून दिला. संत दर्शने फक्त मला जन्म दिला,
पण या सुदेव ब्राह्मणाने मला कृष्ण प्राप्त करून दिला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. अहो पण ठीक आहे, आता काय 16च मिनिट आहे. हो ठीक आहे. चालता चालता रुपया सापडला तर माणूस 3 वेळा कपाळाला लावतो, लाभ झाला म्हणतो आणि घरी येऊन तिजोरीच्या आतल्या कप्प्यात ठेवतो. 1 रुपया लाभ झाला म्हणतो. जगत आणि त्याचा मालक भगवान तो तुम्हाला प्राप्त झाला. मग हा भगवंत रूपी लाभ तुम्ही ठेवणार संपुष्ट हृदय संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. आपण हे कसं शक्य आहे महाराज? का जे साठवायची वस्तू ती लहान पाहिजे, ज्यामध्ये साठवायचं ते मोठं पाहिजे. टोपी मोठी पाहिजे आणि डोकं लहान पाहिजे, मग टोप्या घालायचा कार्यक्रम होतो. डोकं मोठं असल्यावर काय ताकद आहे तुमची टोपी घालायची? टोपी मोठी असते, डोकं लहान असते. जे साठवायचं आहे, पक्वादाची खोळ मोठी आहे, पक्वाद लहान आहे, म्हणून खोळीमध्ये साठवल्या जातो. इथे उलट आहे, साठवायचा तो भगवान आहे, ज्यात साठवायचं ते हृदय आहे. हृदय केवढं, भगवान केवढा. भगवान केवढा 2 मिनिटात सांगतो. भगवान बुवा गेले का? गेले असं वाटते मला. परस्परे, कारण पाटलाकडे बळच माईक दिला, म्हटलं याला कुठंतरी जायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. भगवान केवढा. भगवान श्रीकृष्ण समुद्राला निमंत्रण लग्नाचं देतात. बैराम दादा रागावले. कन्हैया कुछ भी मनमानी करते रहता है. अरे समुद्र को संदेशा भेजा शादी के बारे में. समुद्र आएगा शादी में तो शादी होगी या बही जाएगी बारात. समुद्र लग्नाला आला तर पाहुणे राहील का जाईल वाहून? दादा तुम्ही पटके बांधा बाकीच्या पाहुण्यांना. इतक्यात बिफोर टाइम समुद्र येत आहे कळालं. लोणावळ्यापासून माणसं पळत आली. भागो समुद्र बिफोर टाइम. मंडप मोकळा. देख कन्हैया, मैंने आपको पहले ही कहा था कि समुद्र आ रहा, पूरी बारात भाग के चली गई. कृष्णजी वापस गेले लोणावळ्याच्या पुढं. समुद्रा पाहुणे गेले भाऊ मांडवातून निघून. तू येऊ नको रे भाऊ, येऊ नको. निमंत्रित पाहुणा आहे, तरी मला तर वाटलं तुम्ही नाराज व्हाल का. पत्रिका रस्त्यानं वाचली, म्हणजे त्याच्यात लिहिलं होतं सहकुटुंब सहपरिवार. मला वाटलं होतं परिवारासहित का नाही आला असं म्हणून रागवाल. जाऊ दे ना, तू एकटा जरा तर पाहुणे गेले तर ह्याला परिवार लावतो. इथंच थांब आता. थांब म्हणजे निमंत्रित पाहुणा आहे, मला जनवास पाहिजे. जनवास वर पक्षाकडच्या जनाला वास्तव्यासाठी दिलेलं तात्पुरतं ठिकाण, वधू पक्षाकडे त्याचं नाव जनवास. आता अनेक लग्न एका तासात होतात, जनवासची काही गरज नाही. तेव्हा जनवास पाहिजे. भगवान कृष्णजीने आपल्या अंगाचं एक केस उपटलं, सांगितलं थांबा इथे. आणि समुद्र एका केसावर थांबला. नुसता समुद्रच थांबला नाही, समुद्र म्हणला भरपूर जागा शिल्लक आहे, अजून काही पाहुणे. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी धरले. ज्याच्या एका केसावर समुद्र थांबतो तो भगवान. आणि कुठे साठवला? हृदय बेटी. अरे हृदय केवढं, ज्याची त्याची मूठ. ती मूठ अशी बांधायची, डावीकडे थोडी झुकवायची छातीवर, त्याचं नाव हृदय. बस एवढाच आकार खाली हृदयाचा असतो. मग एवढ्याशा हृदयामध्ये एवढा भगवान कसा साठवल्या जाईल? आणि साठवल्या जात नाही तर का लिहिलं? संपुट हृदय पेटी करून पोटी साठवल्या जातो. केव्हा? हृदयाचं मंदिर होत असतं तेव्हा. हृदय त्याला विशेषण आहे. घर, धर्मशाळा, ऋषिकेश आणि मंदिर.
गाईचं हृदय म्हणजे धर्मशाळा. धर्मशाळेत कोणी येतं, किती दिवस राहतं, कसे मोकळ्या बाटल्या तिथं पान खाऊन तुंकलं, तिथं झाली धर्मशाळा. तसं घरी नाही चालत. घरी जर एक दिवस वास्तव्याला मुक्कामाला दिलं, सकाळी निघलं ते, तर मग ते ओ इकडे या, वारकऱ्याचं घर आमचं 90 तिथं टाकली मोकळी, विड्याचे तुकडे, पान खाऊन तुंकला, तुला काय वाटलं धर्मशाळा आहे? म्हणजे धर्मशाळेसारखं घरात नाही चालत. बरं, घरातल्यासारखं मंदिरात नाही चालत. तसं ज्यानं हृदयाचं मंदिर केलं तिथे साठवला, साठवला हरी जेही हृदय मंदिरी. मग कोणी साठवला? याच्यावर 2-3 कीर्तन होईल इतक्या लोकांनी साठवला. हृदय बंदीखाना केला तर विठ्ठल कोण? जनाबाईने साठवला. सावता बाबाने, मारोतरावने, ते बक्षीस समारंभ होतं, सगळ्यांना दिलं काही, पण हनुमानजींना काही दिलं नाही. सीतामाई म्हणल्या तुम्हाला काही कळत नाही, हे पूर्वीपासूनची पद्धत आहे, तुम्ही सोमनाथ भाऊ किती उपदेश करा समाजात, घरी गेल्यावर तुम्हाला हेच ऐकायला मिळतं, तुम्हाला काही कळत नाही. हे इथलं सांगतो. सीतामाई म्हणली रामाला, ज्याचे खरे जे कॅमेऱ्याच्या पुढे तोंड घेऊ आले त्याला बक्षीस देता, आणि हा माझा मारुती ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला, ऐसा मारुती उपकारी, त्याला काही देत नाही. अरे रात्रभर जागा होतो सीते, काय द्यावं त्याला? म्हटलं 5 प्राण दिले तर 5च उपकार भेटतात, मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार, हे तेव्हापासूनची पद्धत आहे. बापानं दिलेला. अरे सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू दे तरी साडीच्या पदराखाली, पप्पाचं 1 तोळ्याचं, त्यात दिवाळी असू दे, मग पाय साडीच्या पदराच्या वरनं गावात फिरते. दगदगीच्या काळात कोणाला टाईम आहे विचारायला? पण एखादी मावशी म्हणते नवीन दिसतं, थांबलीच. कुठून आणलं नाही, माहेरी गेलती का नाही परवा, माझ्या पप्पानं घेतलं. आता शेलूच्या लोकांना काय माहिती, परवा इथूनच नेलं. तेव्हापासूनची पद्धत. इकडच्या मावल्या चांगल्या मी देते. माझ्या बापानं दिला नवरत्नाचा हार, आणि नवरत्नाचा हार हनुमानजीला दिला. तेव्हा हनुमानजी बाजूला गेले, एक रत्न दात खाली रगडून थुंकून टाकतात. एखाद्याचं लक्ष गेलं, सीतामाई तुमच्या बापाचा अपमान, तो मारुती दाताखाली रत्न रगडून टाकतो. इकडे मारुती, अरे हे रत्न आहे. रत्न आहे का तुला? रत्न कळत नाही का? कळते ना. काय कळतं तुला? एकच, राम रत्न महम जाने, न जाने रत्न अन्यथा. फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई साहेब. ज्या रत्नात राम नाही त्याला मी दगड समजतो. असं मग तुझ्यात तरी राम आहे का? माझ्यात राम नसता तर हा कधीच देह पेटवला असता. उभे झाले, छाती विदारण केली, राम पंचायतन दाखवलं. वामांगी नंदिनी जनकाची, कोणी? हनुमानजीनी. आपण नाही. आपलं नेहरू सदरा फाटल, थोडी ताकद वाढली, बनेन फाटल, त्याच्यापेक्षा प्रयत्न करा, छातीतून रक्त निघाल, राम नाही दिसायला. त्यांनी साठविला हरी, संपुटे हृदय पेटे, जमला ना करुणे पोटे साठवू. आता हे पा, परमार्थ आणि प्रपंच 2 मध्ये हा फरक आहे. बाहेरचं आणायचं, जवळचं जाणायचं. बाहेरचं आणायचं आहे तो संसार, जवळचं जाणायचं आहे तो परमार्थ. नाही त्याची प्राप्ती हा प्रपंच आहे, आणि आहे त्याचीच ओळख हा परमार्थ आहे. ते बरं का अशोकराव, 22 वर्षाचा मुलगा, लग्न व्हायचंच, वाईट नाद लागला, 12 ते 4 ढाब्यावर थांबू लागला, 200-300 मित्रमंडळी, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, पैसे पुरत नव्हते. मायबापाच्या नरड्याला चाकू लावू 10-10 एकराची विक्री, 10-10 एकराची विक्री, 6 महिन्यात 100 एकर संपलं, पैसे संपले, मित्रमंडळी दूर गेली, पैसे संपल्यावर काळजीनं 6 महिन्यात मायबाप मेले. आता 23 वर्षाचं वय, भीकही कोणी वाढत नाही, मागायची लाज, उपवास सहन होत नाही. पहाटे 5ला उठायचं ते 23 वर्षाचं पोर, 100 एकराच्या मालकाचं पोर. लांब जायचं 5-25 किलोमीटर चालत, तिकडे भाकरी गोळा करायचं, महिनाभर पुरल एवढं गाठोडं बांधायचं, ना अंधारात रात्री यायचं, वाड्यामध्ये वाळू खायचं महिनाभर. एक दिवस एका गावात पाटलाच्या वाड्यापुढे 23 वर्षाचं हे पोरग उपवासीन, त्या दारात उभं राहून, गरीबाला भाकरी द्या मायबाप,
मालकच पुढे आला. अशोकराव मालकानं चेहरा पाहला, म्हणले हे भिकारी नाही हा मी नालायक निघलो. मित्रमंडळीचा नाद लागला. मी सगळे 6 महिन्यात 100 एकर विकलं. त्या काळजीनं मायबाप मेले. 3 दिवस झाले पोटात भाकरीचा कण नाही. पाटलाचे डोळे भरून आले. बरं का, वाड्यात नेलं त्या पोराला, 23 वर्षाच्या. पाटलींना हाक मारला, इकडे माझ्या मित्राचं पोर आहे, परिस्थिती बिकट आहे, 3 दिवसाचा उपवास आहे, याला पहिला आंघोळ घाल. मायनं आंघोळ घालावी तशी त्या पाटलींना आंघोळ घातली. पोरग रडत होतं आणि ती पाटलीनं आंघोळ्या घालत होती. मग ताटं तयार केले. पाटील एका पाटावर याला आग्रह करू करू जेवू घातलं. बेटा आता रडून डोकं फोडलं तरी मायबाप येणार नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझा बाप मला सांगायचा की पाटील मी कोणाला सांगितलं नाही, पण इथून पुढच्या 10 पिढ्याला सरणार नाही एवढं धन मी वाड्यात पुरून ठेवलेलं आहे. ठिकाण सांगितलं नाही बेटा, पण माझ्यावर विश्वास ठेव, विश्वास ठेव. मी तुला भाकरी देतो 8 दिवस पुरेल एवढ्या, टिकाव देतो, खोरं देतो, रात्र होऊ दे, घरी जा, माझ्यावर विश्वास ठेव. आतून कडी लावून घे, कोणाला सांगू नको, माणसं चांगली नसतात. वाडा खोदायला सुरुवात कर, धन सापडेल तुला. आलं. रात्री 12ला त्यानं खोदणं सुरू केलं. पहाटे 4 वाजता ऋषिकेश खन्न आवाज झाला. उत्साह वाढला. जे खोदता 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 त्याला 2 फूट व्यासाचा तांब्याच्या हांड्याचा काट लागला. मग अजून उत्साह. सकाळी 9 पर्यंत खोदलं. 100 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा नुसत्या सोन्याच्या मोहरानं भरलेला. माझा दृष्टांत संपला. नव्हता म्हणून हांडा सापडला का होता म्हणून? शेवटचं चरण. तुका म्हणे होता देवा, 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 तुझ्या भावा सापडला, तुझ्या भावा सापडला, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ. पद्मनाभ जोडला, संत दर्शनी लाभ, लाभ, संत दर्शनी लाभ, फक्त या 23 वर्षाच्या मुलानं बापाच्या मित्राच्या शब्दावर भाव ठेवला आणि खोदला, हांडा सापडला. तुका म्हणे होता ठेवा, पण विश्वास ठेवला त्या पाटलाच्या बोलण्यावर. तोया भावा सापडला. आता 2च मिनिट घेतो. ते लग्न झालं आणि ती नांदायला आली. पूर्वीचा काळ. सासून दिला माठ डोक्यावर, जा पाणी आण. पाणी काढता काढता, विहिरीतलं काढायचं ना ऋषिकेश, काढता काढता झटका बसला. तिची नथनी तुटली, नाकातून पडली ती खाली. पण तिच्याच मंगळसूत्रात अडकली. तिला वाटलं पडली विहिरीत. अरे का, एवढं लक्षात ठेवा, मंगळसूत्र अडकली, तिला माहितीच नाही.
चेहरा उतरला. काय म्हणाल सासू पांढऱ्या पायाची म्हणाल तिकडेच का नाही मेली थोबाड दाखवायला कशाला आली म्हणाल पहिल्या दिवशी नतनी हरवून आली म्हणाल वगैरे सगळ्या भेटल्या तरी चालल. ननंद भेटू नये. मोठ्या मोठ्या भावजया घाबरतात ननंदेला. ननंद तिला म्हणतात नांदायचा अनुभव नाही. ननंद नांदायला गेल्यावर आनंद तोपर्यंत झालं ननंदच भेटली. वहिनी तोंड कसं उतरलं झालं. हे पा माझी नतनी पडली विहिरीत. ननंदेनं पाहिलं नतनी तर वहिनीच्या मंगळसूत्रात अडकली आहे. ननंद हुशार होती. सापडून दिली तर काय द्याल. तुम्हाला चुपचाप 21 रुपये देईल. ठेवा माठ पाण्याचा खाली. वरच्या खोलीत चला. विधी आहे आता. ननंद गुरु झाली न हे शिष्य. चला तिच्या माग. ती 12 वर्षाची परिकर मधली ननंद आणि ही 25 वर्षाची साडी मधली वहिनी तिच्या माग माग. विधी आहे म्हणली. ननंद नतनी सापडून द्यायचा विधी. कपाटापुढे उभी केली भावजाई. 12 वर्षाच्या ननंद्यानं उभी राहित. आता मी कपाटाचा पडदा बाजूला सारील. विधी. मग तुमची नतनी सापडेल. पडदा बाजूला सारला. पाय पहा पाय पहा तुमचे दिसते का. हा पाय दिसते. अजून वर पहा. हा गुडघे दिसतात. अजून वर पहा. कंबर दिसते. अजून वर पहा. अजून वर पहा. मंगळसूत्र दिसलं. आणि त्याच्यातली नतनी अडकलेली. धावली भावजई आरशावर. ननंद आडवी झाली. थांबा वहिनी. बाहेरचं आणायचं नाही जवळच आणायचं आहे. बाहेरून आणायचं तो संसार आहे. जवळचं ओळखायचं तो परमार्थ आहे. जो हात आरशाकडे केला ना वहिनी तो उलटा करा की नतनी सापडेल. मग मंगळसूत्र सापडली. तोया भावा जमलं बस जाऊ द्या जाऊ द्या. तुका म्हणे अरे होतीच तिथं. तुका म्हणे होता ठेवा. आणि तोया भावा सापडला. संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला. सवयीप्रमाणे ज्ञानेश्वर पूर्ण संपली. पण एक उद्याच्या सूचना देण्यात येईल. त्यानंतर दोन्ही कामं एकत्रित करू आपण. एक पूजनीय फार मोठे वारकरी संप्रदायातले महात्मे पंढरीनाथ महाराज भाकड भाटेपुरीचे ते आपल्यातून गेले. दोन्ही कामं एक